भारतीय संस्कृतीतील संजीवनी म्हणजेच तुळस. चला जाणून घेऊया तुळशीला का पवित्र मानले जाते. तुळस हे एक रोप नसून ते लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात दररोज तुळशीची पूजा होते तिथे सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. तुळस वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मकता पसरवते. तुम्हाला माहीत आहे का, तुळशीचे मुख्यतः 2 प्रकार असतात. पहिला म्हणजे राम तुळस, जिची पाने हिरवी असतात व दुसरा म्हणजे कृष्ण तुळस, काळपट व जांभळी पाने असणारी तुळस. तुळस ही 24 तास ऑक्सिजन देणारी अद्भुत वनस्पती आहे. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात. म्हणूनच तुळशीची 1-2 पाने रोज चावून खावीत. सर्दी, खोकला किंवा कफ यावर तुळशीचा काढा किंवा चहा रामबाण उपाय आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील मुरमे घालवण्यासाठी तुळशीचा रस गुणकारी ठरतो. बऱ्याचदा तुळस सुकते किंवा काठीसारखी सरळ वर वाढते. तर तिला डेरेदारपणा येत नसेल तर अशा वेळेला तुळशीला किमान 4 ते 5 तास चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी अंगणात लावावे. माती कोरडी झाल्यानंतर व माफक इतकेच पाणी द्यावे, कारण जास्त पाण्याने मुळे सडतात. तुळस दाट व डेरेदार होण्यासाठी शेंड्यावर येणाऱ्या मंजिरी म्हणजेच त्याच्या बिया वेळोवेळी काढून टाकाव्यात. त्यामुळे तुळशीच्या फांद्यांची जास्त फूट होऊन तुळस गोलाकार व डेरेदार तयार होते. तुमच्याही अंगणात अशीच डेरेदार तुळस आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.